पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर आम्हा नवरा बायकोना हेच काम असतं, तर ते कोणतं ते सांगणारच आहे. पण तिथे बघा आमचं ही पिल्लू, आम्ही कोणतंही काम करत असताना मध्ये मध्ये लूडोवर त्याची चालूच असते आणि ते खांदत होते तर त्या आवाजावरती तो नाचत होता. मग आवाज कशाचा काय आहे ना, आम्हाला डान्स करायलाच पाहिजे. तर त्याला खूप आवडतं डान्स करायला आणि आम्ही दोघांनी मिळून हे छान खड्डा घेतला इथे आणि एक दोघांनी मिळून केलं म्हणजे कंटाळा येत नाही, पटकन कामं होतात आणि कधी झालं ते सुद्धा कळत नाही. उन्हाळ्याचे दिवस आहेत अगोदरच, त्यामुळं बाहेरची कामं पटकन आवरून घ्यावी लागतात. तरीसुद्धा आम्हाला बरंच ऊन झालं होतं आणि ते सकाळ सकाळी घरी घूस निघालेली. मग ती घुसीचं विल्हेवाट लावली आणि आलो मग बाहेर झाडं लावायला. इथे लिंबुनीचं एक झाड आणलं होतं आणि प्राजक्ताचं एक आणलं होतं. तर लिंबुनीच्या झाडाला डायरेक्ट फळं आलेलंच झाड आणलेलं आम्ही. तर यांनी अगोदर लिंबुनीचं झाड लावून घेतलं छान खड्डा करून. तर याला बघा लिंब चालली डायरेक्ट. हे झाड आम्हाला 350 रुपयाला पडलं. थोडेसे पैसे गेले तरी चालतील, पण डायरेक्ट आपण त्याचं फळ खाऊ शकतो. नाहीतर त्याला कधी वाट बघत बसणार, कारण हे लवकर वाढत नाही झाड. तर आता लिंबूनी डायरेक्ट फळ देणारच आहे. तर आणि त्यानंतर मग लावून घेतलं प्राजक्ताचं झाड. त्यासाठीच मी माती भरत होते ते खड्ड्यामध्ये टाकायला. तर काळी माती टाकली म्हणजे छान वाढते आणि पावसाळा व्हायच्या अगोदर का लावता तर का पावसाळ्यामध्ये छान चिटकतं झाड, व्यवस्थित वाढ होते त्याची. त्यामुळे ही पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर नवरा बायकोची कामं असतात आमची. भेटूया पुन्हा, तोपर्यंत बाय बाय.